नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 27 मे 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? 2025 मध्ये किती संसद सदस्यांना संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी, एकूण 17 मेंबर्सला 17 सदस्यांना या ठिकाणी 2025 मध्ये संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे. या 17 मध्ये महाराष्ट्रातील किती या ठिकाणी लोकांना मिळालेला आहे? तर लक्षात घ्या, 7 संसद या ठिकाणी सदस्यांना मिळालेला आहे. महाराष्ट्रातील 7 खासदार संसद रत्न ठरलेले आहेत. कोण कोण? सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, म्हस्के यांना पुरस्कार मिळालेला आहे. तसेच स्मिता वाघ, मेधा कुलकर्णी, वर्षा गायकवाड यांना देखील संसद रत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? कोणत्या मंत्रालयाने शैक्षणिक संस्थांना तंबाखू आणि पदार्थ मुक्त करण्यासाठी देशव्यापी अंमलबजावणी मोहीम म्हणजेच कॅम्पेन सुरू केलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. मराठीमध्ये म्हणता येईल शिक्षण मंत्रालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक सी आणि पर्याय क्रमांक डी दोन्हीही या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहेत. लक्षात घ्या, शिक्षण मंत्रालयाने शैक्षणिक जे काही संस्था असतात त्या संस्थांना तंबाखू आणि पदार्थ मुक्त करण्यासाठी देशव्यापी अंमलबजावणी मोहीम सुरू केलेली आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. शिक्षण मंत्रालयाने शैक्षणिक संस्थांना तंबाखू आणि पदार्थ मुक्त करण्यासाठी ही जी काही देशव्यापी अंमलबजावणी मोहीम आहे ती सुरू केली आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना तंबाखू आणि अंमली पदार्थाच्या गैरवापराच्या हानिकारक प्रभावांपासून विद्यार्थी आणि तरुणांचे संरक्षण करण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे आवाहन देखील या ठिकाणी केलेले आहे. आणि वर्तमानमधील या ठिकाणी कॅबिनेट मंत्री कोण आहेत? याचे धर्मेंद्र प्रधान. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. स्टार मार्क करून ठेवा आणि 100% हा प्रश्न विचारला जाणार. दुसरा प्रश्न काय आहे? पहिले खेलो इंडिया बीच गेम्स 2025 मध्ये जे झाले त्याचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? बारकाईने गोष्टी ऐकत चला आणि लिहून घेत चला. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मणिपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, 2025 मध्ये झालेलं खेलो इंडिया बीच गेम्सचं या ठिकाणी पहिलं संस्करण होतं. कुठे आयोजित करण्यात आलं होतं? तर दीव या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये या ठिकाणी जे काही पदक तालिका आहे त्याच्यामध्ये 1 नंबरला आहे मणिपूर, 2 नंबरला आहे महाराष्ट्र आणि 3 नंबरला आहे नागालँड आणि 1 नंबरचा जो ऑप्शन आहे दीव या ठिकाणी होस्ट करण्यात आलं होतं पहिली आवृत्ती. ठीक आहे, जर तुम्हाला असं विचारलं हे जे काही 1 नंबरला आलेलं मणिपूर आहे, मणिपूरने एकूण किती पदके जिंकली? तर टोटल या ठिकाणी 14 पदके जिंकली. त्याच्यामध्ये 5 सुवर्ण आहेत, 6 या ठिकाणी रौप्य आहेत आणि 3 कांस्य आहेत. 2 नंबरला महाराष्ट्र राज्य आहे. महाराष्ट्राने एकूण 20 पदके जिंकले. त्याच्यामध्ये 5 सुवर्ण आहेत, 5 रौप्य आहेत आणि 10 कांस्य आहेत. आणि 3 नंबरला आहे नागालँड. एकूण 13 पदके जिंकले. त्याच्यामध्ये 5 सुवर्ण, 3 रौप्य आणि 5 कांस्य आहेत. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे. प्रश्न आहे क्रीडा संदर्भात. तर झालेल्या लेटेस्ट जे काही क्रीडा स्पर्धा आहेत त्यांचं विजेतेपद कोणी जिंकलं याच्यावरती देखील लगेच रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 भारताने जिंकली. 15व्या हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2025चं विजेतेपद झारखंडने जिंकलं. ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स 2025 लँडो नॉरिसने जिंकलं. 2025 तिरंगी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी मालिका जिंकली भारताने. CCI बिलियर्ड्स चॅम्पियनशिप पंकज अडवाणी. ला लिगा 2024-25चं विजेतेपद FC बार्सिलोनाने. सुपरबेट क्लासिक 2025ची बुद्धिबळ स्पर्धा आर प्रज्ञानंद. दोहामध्ये झालेलं डायमंड लीग त्याच्यामध्ये पहिला आला आहे ज्युलियन वेबर आणि दुसरे आलेले आहेत गोल्डन बॉय नीरज चोप्रा. अंडर 19 सेफ फुटबॉल स्पर्धा 2025 मध्ये विजेतेपद भारताने जिंकलं. आणि पहिले खेलो इंडिया बीच गेम्स मध्ये पहिला आला आहे मणिपूर आणि दुसरा आला आहे महाराष्ट्र. ठीक आहे.
पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, जमालपूर रेल्वे कार्यशाळेमध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थापन होणाऱ्या नवीन वॅगन ओव्हरहॉलिंग युनिटची पायाभरणी रेल्वे मंत्र्यांनी केलेली आहे? मला अगोदर कमेंट करून सांगा वर्तमानमधील केंद्रीय रेल्वे मंत्री कोण आहेत, त्यांचं नाव काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फॉर बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बिहार, जमालपूर रेल्वे कार्यशाळेमध्ये बिहार राज्यामध्ये स्थापन होणाऱ्या नवीन वॅगन ओव्हरहॉलिंग युनिटची पायाभरणी रेल्वे मंत्र्यांनी केलेली आहे. वर्तमानमधील रेल्वे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव. 3-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. हे युनिट बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातील ऐतिहासिक जमालपूर रेल वर्कशॉपमध्ये स्थापन केले जाणार. या प्रकल्पासाठी सुमारे 79 कोटी रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. एकदा हे पूर्ण झाल्यावर ही सुविधा कार्यशाळेची 800 मालवाहू वॅगनपर्यंत सेवा देण्याची क्षमता वाढवेल. जमालपूर रेल्वे कार्यशाळेची स्थापना 1862 मध्ये ब्रिटिश राजवटीमध्ये झाली. हे आशियातील सर्वात जुन्या रेल्वे देखभाल केंद्रांपैकी एक या ठिकाणी ठिकाण आहे. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत या प्रश्नाबद्दल. ठीक आहे, कोठे हे होणार आहे? तर बिहारमध्ये. तर बिहारबद्दल लगेच आपण रिव्हिजन टाकूया. बिहार राज्याची स्थापना झाली 22 मार्च 1912 मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार, राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे पटना. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत वाल्मिकी, राजगीर आणि कानवर आणि एकच महत्त्वाचं धरण आहे इंदापुरी नावाचं. पुढचा प्रश्न, भारत सर्वात मोठी अर्थव्यवस्था क्रमवारीमध्ये कितव्या क्रमांकावरती आलेला आहे? तर आपला प्यारा भारत या ठिकाणी 4थ्या क्रमांकावरती आलेला आहे. कितव्या क्रमांकावरती? 4थ्या क्रमांकावरती. 2 पॉईंट लिहून घ्या. भारताने जपान या देशाला मागे टाकत या ठिकाणी जो काही जपानचा GDPचा आकडा होता तो या ठिकाणी पार करून जगातील 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. या व्यतिरिक्त आशिया पॉवर इंडेक्सनुसार भारताने जपानला मागे टाकून आशियातील 3रा सर्वात शक्तिशाली देश बनला आहे. ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. एका फोटोच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो मी, लिहून घ्या. इंडिया पॉवर्स पास्ट जपान 4th लार्जेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड. मग 1 नंबरला कोण आहे? युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. 30.50 ट्रिलियन USD एवढी त्यांची इकॉनॉमी आहे. 2 नंबरला आहे चायना 19.23 USD या ठिकाणी डॉलर ट्रिलियनमध्ये. 3 नंबरला आहे जर्मनी आणि 4 नंबरला आहे आपला भारत देश. भारताची किती आहे? तर 4.18 ट्रिलियन USD बरोबर. भारताच्या नंतर 5 नंबरला आहे जपान, 6 नंबरला आहे युनायटेड किंगडम, 7 नंबरला आहे फ्रान्स आणि 8 नंबरला आहे इटली. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्या देशाने चागोस द्वीपसमूहावर सार्वभौमत्व हस्तांतरित करण्यासाठी मॉरिशियस देशासोबत करार केलेला आहे? तर पर्याय क्रमांक डी युनायटेड किंगडम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर युकेने काय केलेलं आहे? चागोस नावाचं जे काही द्वीपसमूह आहे याच्यावर सार्वभौमत्व हस्तांतरित करण्यासाठी मॉरिशियस या देशासोबत करार केलेला आहे. कोणी? युकेने. युके, युनायटेड किंगडम, ब्रिटनचे नवीन सम्राट बनले चार्ल्स 3. पंतप्रधान नवीन बनलेत केईर स्टारमर. राजधानी आहे लंडन आणि चलन वापरलं जातं पाऊंड स्टर्लिंग. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, रायझिंग नॉर्थ ईस्ट इन्व्हेस्टर्स समिट 2025च्या उद्घाटन समारंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्येकडील प्रदेशाला कोणते नाव दिलेले आहे? तर पर्याय क्रमांक सी अष्टलक्ष्मी. काय नाव दिले आहे? अष्टलक्ष्मी असं या ठिकाणी नाव दिलं आहे. कोणी? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी. कोणत्या उद्घाटन समारंभामध्ये? रायझिंग नॉर्थ ईस्ट इन्व्हेस्टर्स समिट 2025 मध्ये. हा कार्यक्रम कुठे आयोजित करण्यात आला होता? तर हा कार्यक्रम भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आला होता. मोदींनी ईशान्येला अष्टलक्ष्मी असे संबोधले गेले. त्यांनी ते संधींनी म्हणजे ऑपॉर्च्युनिटीनी या ठिकाणी फुल असलेला प्रदेश, संधींनी भरलेली भूमी असं देखील याचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न विचारला जाणार. महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेमध्ये कोणी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी कनक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या 2-3 प्रश्न विचारले जाऊ शकतात. पहिली गोष्ट, कनक कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर भारताशी संबंधित आहे. दुसरा प्रश्न, कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर शूटिंग खेळाशी संबंधित आहे. तिसरा प्रश्न, कोणते पदक जिंकलं? तर सुवर्ण पदक जिंकलं. चौथा प्रश्न, हे जे काय ISSF ज्युनियर वर्ल्ड कप झालं ते कोठे आयोजित करण्यात आलं? तर जर्मनी या ठिकाणी. तर शूटर कनिक विन्स इंडियाज फर्स्ट गोल्ड ॲट ISSF ज्युनियर वर्ल्ड कप इन जर्मनी. म्हणजेच जर्मनी या ठिकाणी आयोजित केलेल्या महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेमध्ये या ठिकाणी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे कनक या महिला शूटरने.
ठीक आहे. प्रश्न आहे क्रीडा संदर्भात. तर बाकीचे जे काही सुरुवातीला आपण या ठिकाणी प्रश्न उत्तर पाहिले होते क्रीडा संदर्भात, त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या क्रीडा संदर्भात असलेल्या प्रश्नांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 66वे महाराष्ट्र केसरी ठरले आहेत वेताळ शेळके. मोंटे कार्लो मास्टर्स 2025चं विजेतेपद कार्लोस अल्काराज यांनी जिंकलं. इंडियन सुपर लीग 2025 मोहन बागान यांनी जिंकलं. 15वी हॉकी इंडिया सिनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा जिंकली पंजाबने. 2025चा सुधीरमन कप चीनने जिंकला. माद्रिद ओपन जे की टेनिस खेळाशी संबंधित आहे कप 2025 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद जिंकलं कॅस्पर रूड यांनी जे की नॉर्वेचे आहेत. आणि महिला एकेरीचं विजेतेपद आर्यना सबलेन्का यांनी जिंकलं जे की बेलारूस देशाला बिलॉंग करतात. मार्शल अर्जन सिंग मेमोरियल हॉकी स्पर्धा 2025चं विजेतेपद भारतीय रेल्वेने जिंकलं. तर ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2025 महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे कनकने. पुढचा प्रश्न. नवी दिल्ली या ठिकाणी विंग्ज इंडिया 2026च्या कर्टन रेझर कार्यक्रमाचे उद्घाटन कोणी केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए राममोहन नायडू असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? राममोहन नायडू असं त्यांचं नाव आहे. नवी दिल्ली या ठिकाणी विंग्ज इंडिया 2026च्या कर्टन रेझर प्रोग्रामचे इनॉग्रेशन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. भारताला देशांतर्गत विमान वाहतूक क्षेत्रातील तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखलं जातं. लवकरच ती तिसरी सर्वात मोठी एकूण हवाई प्रवासी बाजारपेठ बनणार आहे. विंग्ज इंडिया 2026 28 ते 31 एप्रिल 28 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान बेगमपेट विमानतळ हैदराबाद या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन जे काय या ठिकाणी ऑर्गनायझेशन आहे त्याचं नाव बदलून या ठिकाणी नवीन काय ठेवण्यात आलं आहे? प्रश्न विचारला जाऊ शकतो. पर्याय क्रमांक डी कॉमनवेल्थ स्पोर्ट असं या ठिकाणी नाव ठेवण्यात आलं आहे. लक्षात घ्या. कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन याचं नवीन नाव काय ठेवण्यात आलं आहे? कॉमनवेल्थ स्पोर्ट्स अशा प्रकारे नामकरण करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न. एक राष्ट्र एक अभियान आणि प्लास्टिक प्रदूषण मोहीम खालीलपैकी कोणत्या प्रमुख उपक्रमांशी सुसंगत आहे? तर पर्याय क्रमांक सी मिशन लाईफ याच्यासोबत संबंधित आहे. या मोहिमेचा उद्देश नागरिकांना प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यास, विशेषतः एकदा वापरता येणारे प्लास्टिक कमी करण्यास आणि पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्यास प्रेरित करणे हे या ठिकाणी मिशनच्या मागचा प्रमुख उद्देश आहे. मिशन लाईफ मध्ये या ठिकाणी फुल फॉर्म आहे लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट. ठीक आहे. पुढचा प्रश्न. ESIC म्हणजेच काय? एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन च्या तात्पुरत्या वेतन आकडेवारीनुसार मार्च 2025 मध्ये ESI योजनेअंतर्गत किती नवीन कर्मचाऱ्यांची या ठिकाणी नोंदणी झालेली आहे? तर पर्याय क्रमांक बी जवळपास 16.33 लाख कर्मचाऱ्यांची या ठिकाणी काय झाली आहे? नोंदणी झालेली आहे. शेवटचा प्रश्न. नीती आयोगाच्या 10व्या गव्हर्निंग काउन्सिलची बैठक कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती? तर पर्याय क्रमांक ए नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर नीती आयोग मला कमेंट करून सांगा हे जे काही नीती आयोग आहे याचे वर्तमानमधील अध्यक्ष कोण आहेत? याचं या ठिकाणी नीती आयोगाची स्थापना केव्हा झाली आणि नीती आयोगाचं मुख्यालय कुठे आहे हे देखील सांगू शकता. सोबत नीती आयोगाचे CEO देखील कोण आहेत एवढी देखील तुम्ही मला माहिती कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. चुकू द्या काही हरकत नाही, प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. तर 10व्या क्रमांकाच्या गव्हर्निंग काउन्सिलची बैठक नीती आयोगाच्या नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळची थीम होती विकसित राज्य फॉर विकसित भारत ॲट 2047. उद्दिष्ट काय होतं? राष्ट्रीय विकासासाठी केंद्र राज्य सहकार्य मजबूत करणे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न. भारताने कोणत्या देशातून येणाऱ्या रेडीमेड कपड्यांवरती आणि प्रक्रिया केलेल्या अन्नावरती बंदी घातलेली आहे? नेपाळ, श्रीलंका, भूतान की बांगलादेश? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करूया. लिहून घ्या. 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र तसेच गुजरात राज्य दिवस तसेच उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक टुना दिवस. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस. 4 मे कोळसा खाण कामगार दिवस.
6 मे म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस, 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस, 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस, 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस, 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस, 14 मे जागतिक स्थलांतरित दिवस, 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस, 17 मे जागतिक दूरसंचार दिवस, जागतिक उच्च रक्तदाब दिवस आणि मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी असतो सशस्त्र सेना दिवस, जो की 17 मेला आहे 2025 मध्ये. 18 मेला जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस, 21 मे दहशतवाद विरोधी दिवस, 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती